उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा दिनांक 29 एप्रिल रोजी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यामध्ये 2 जण जखमी झाले। या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली आहे। मात्र ही आग विझवताना एक कर्मचारी जखमी झालाय। याबाबत अधिक माहिती अशी की सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चौपाटी परिसरामध्ये सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात। या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते। दिनांक 30 एप्रिल रोजी मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंडा भुर्जी गाडीचे मालक अनुपसा आणि चायनीज टाउनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या येथे होत्या। या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गणोरे आणि अमोल खांडरे हे जखमी झाले। यावेळी नवीन नाशिक अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली आहे। मात्र त्याचवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजेश हाडसे जखमी झाले। यावेळी अविनाश सोनवणे, के पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वझरे, वाहन चालक आय काझी आणि SD घोगे यांनी परिश्रम घेतले। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नवीन नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना राष्ट्रीय मतदानाची शपथ दिल्यानंतर पोलीस कवायत मैदान येथून रॅलीस प्रारंभ झालाय। मतदान जनजागृती रॅलीमध्ये आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भूसंपादनचे अनुप यादव, तहसीलदार मंजुषा घाटके यांच्यासह महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी, महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी, सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये वोट कर नाशिक कर, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, वोट की किंमत अभी ना लेंगे लेकिन वोट जरूर करेंगे, आपल्या मतदानाचा अभिमान, लोकशाहीची आहे शान, सर्वांची आहे ही जबाबदारी, वोट करणार हर नरनारी, सोडा सर्व कामधाम, वोट करणे हे पहिले काम, निर्भय होऊन मतदान करा, अधिकाराचा सन्मान करा, अशा विविध जागृतीपर घोषणा देण्यात आल्या। पोलीस कवायत मैदानापासून मार्गस्थ होऊन मध्यवर्ती बसस्थानक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे मतदान जनजागृती रॅलीची सांगता झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये महानगरपालिका शाळा क्रमांक 18 आनंदवली येथील विद्यार्थिनींनी मतदार जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण केले। यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिनांक 1 मे रोजी स्वतंत्र महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन येवला तालुका प्रशासकीय संकुल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालाय। यानंतर महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आहे। या प्रसंगी नायब तहसीलदार पंकजा मगर यांनी उपस्थित अधिकारी आणि नागरिकांना येत्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची आणि मतदान करण्याची शपथ दिली आहे। या प्रसंगी प्रशासकीय कार्यालय येवला येथे वृक्षारोपण कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय। प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, मुख्याधिकारी किरण देशमुख, पंचायत समिती विस्तार अधिकारी मच्छिंद्र धस, दुय्यम निबंधक भागवत गायकवाड, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। नागरिकास मी सर्वप्रथम 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। याबरोबर मी सर्व मतदारांना असे आवाहन करतो की आपल्याकडे 20 मे या दिवशी सकाळी 7
ते सायंकाळी 6 वाजेपावेतो मतदान होणार आहे. आपल्याला जे मतदान केंद्र नेमून देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची मतदार चिठ्ठी BLO यांचे मार्फत घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. त्या आधारे आपलं मतदान नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे आपल्याला समजून येणार आहे. मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या कुटुंबियांसह येऊन मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं आणि काही लोकशाही बळकट करण्याचा जो आपला हक्क आहे या हक्काचं आपण पालन करावं. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद टोकाला गेल्याने टोळक्याने महापालिका कर्मचाऱ्याची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रामकुंड जवळील बालाजी कोर्ट परिसरात मंगळवारी रात्री 11:30 वाजता घडली आहे. सनी जॉन असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिनांक 1 मे रोजी दिलेल्या अधिक माहितीनुसार सनी आपल्या मित्रांसोबत दुचाकीने पानटपरीवर जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सनीच्या गाडीचा धक्का लागला. यावरून सनीचे मित्र व समोरील दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हे दोघे पण दुकानावर पुन्हा भेटले. त्या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद झाला. यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना बालाजी कोर्ट या ठिकाणी दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. तेथे अज्ञात टोळके आले. त्यांनी सनीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. पोटात व छातीवर घाव लागल्याने गंभीरपणे जखमी होऊन तो मृत्युमुखी पडलाय. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा भद्रकाली पंचवटी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके व पोलीस अधिकारी यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने रक्तबंबाळ सनीला शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीरपणे जखमी झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात होता. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये घोळ सुरू होता. अखेर आज विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. शिवसेनेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला होता. पण नाशिकमधील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारून गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. नाशिकची जागा कुणाकडे जाणार याबाबतही विविध तर्क लावले जात होते. काही दिवसांपूर्वी या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. पण त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. उमेदवारी जाहीर करण्यास वेळ होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. नाशिकच्या जागेबाबत तिढा सुटल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली. नाशिक लोकसभेसाठी भाजप देखील प्रयत्नशील होता. पण शिंदे यांनी नाशिक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलंय. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. पर्यंत त्या ठिकाणी जाणार आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्वजण. मोदींची सभा होणार 10 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे पिंपळगावला प्रसारमाध्यमातूनच आपण ऐकलेलं आहे की 10 तारखेला पिंपळगाव येथे पंतप्रधानांची सभा त्या ठिकाणी होणार आहे. तर निश्चित त्या ठिकाणी देखील लाखोच्या संख्येने लोक सहभागी होतील. राजाभाऊ वाजे यांचं आव्हान कितपत मोठं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं का जे काही नाशिककर
हे तर खऱ्या अर्थानं निश्चित एक ज्या माणसाकडं व्हिजन आहे, डेव्हलपमेंटचं व्हिजन असेल, त्यानंतर इझी ॲक्सेसेबल असेल, तर मला असं वाटतं का या संदर्भामध्ये आपण सातत्यानं लोकसंपर्कामध्ये आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर निश्चित मला विश्वास आहे का आपण चांगल्यात चांगल्या मताधिक्याने म्हणजे 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी आपण यश मिळेल. संपूर्ण महाराष्ट्र आता सध्या आपल्याला लाईव्ह मध्ये बघतोय. आपलं नेमकं काय आव्हान असणार आहे सगळ्या नाशिककरांना, सगळ्या मतदारांना? आपलं हेच आव्हान असणार आहे की ज्या प्रकारे आज देशामध्ये एक कणखर असं नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळालं. आपला देश हा आर्थिक विकासाच्या दिशेने या ठिकाणी चालला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, ज्या प्रकारे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून एक जनहिताचे जे काही निर्णय या ठिकाणी घेतले, तर मला निश्चित आपण एक उमेदवार म्हणून आपण देखील 10 वर्षामध्ये अनेक कामं केलेत. तर निश्चित मला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये निश्चित महायुती म्हणून आमचे सर्वच पक्ष, मग भाजप असेल, शिवसेना असेल, त्यानंतर राष्ट्रवादी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, कवाडे गट असेल, असे सर्वांच्याच एकजुटीने खूप मोठी ताकद या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. जाहीर झालं शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, पालकमंत्री महोदय, सर्वच आमचे मंत्री महोदय यांचं प्रथम तर मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि निश्चित मला असं वाटतं का आपण ज्या प्रकारे गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करत असताना जो काही दांडगा लोकसंपर्क या ठिकाणी ठेवला आणि जी काही कामं केली, निश्चितच जो काही विश्वास आमच्या शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आपल्यावरती टाकला, जी काही जबाबदारी टाकली, तर निश्चितच यशस्वीपणे ती आम्ही सर्वच मिळून या ठिकाणी पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे. खूप दिवसांपासून चर्चा होती आपल्या उमेदवारीची. आज हा तिढा अखेर सुटलेला आहे. वेळ कमी आहे, पण कशा पद्धतीने आपण सगळी यंत्रणा राबवणार? आपण गेली 10 वर्षापासून नेतृत्व करतोय म्हणून प्रत्येक ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आपल्या आचारसंहितेच्या अगोदर देखील आपला एक फेरी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत 1 महिन्याभरामध्ये देखील आपली प्रचार यंत्रणा म्हणजे पत्रकं असतील किंवा स्टिकर्स असतील, अशा प्रकारचे घरोघरी प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाण्याचं काम सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं. पहिली प्रतिक्रिया काय? कारण मोठी प्रतीक्षा करावी लागली. नाही, निश्चितच महायुतीच्या सर्वच ठिकाणच्या अनेक ठिकाणचे तिढे होते. सर्वच राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, अशा सर्वांचे मिळून अनेक ठिकाणी कुठली जागा कोणाला सुटणार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता. आणि त्यात 4-5 जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं. परंतु मला असं वाटतं का निश्चित ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 10 वर्षाची आपली मेहनत आहे. 10 वर्ष आपण नाशिकचे खासदार आपली त्या ठिकाणी भेट झालेली आहे आणि आपण त्यांना त्याच्या प्रकारची विनंती करून सांगितलेलं आहे की आपण देखील यामध्ये आपला आशीर्वाद या ठिकाणी असावा. आपल्या डाव्या बाजूला दादा भुसे आहेत, आपल्या उजव्या बाजूला अजय दादा आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळे नेते आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकजूट यापुढे पुढच्या 10 दिवस आपल्याला दिसणार आहे का? कशी ताकद आपल्याकडनं लावली जाणार आहे एकूण या सगळ्या सीटसाठी? आज जर आपण पाहिलं तर नाशिक लोकसभेमध्ये नाशिक लोकसभा हा तसं पाहायला गेलं तर की हिंदुत्ववादी वर्ग मानणारा वर्ग आहे आणि या ठिकाणी सर्वच भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, RPI असेल, अशी सगळ्यांची खूप मोठी ताकद या ठिकाणी आहे. आणि म्हणून महायुतीची ताकद ही निश्चित आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी यश देईल. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कौल दिला आहे. खूप दिवसांपासून आपण प्रयत्न करत होता. त्यांच्याशी आपला काही संवाद झाला आहे का? काय नेमकं बोलणं झालं? मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आपण आपल्या जबाबदारी देतोय तर निश्चित ती यशस्वीपणे पार पडली जाईल यासाठी सर्वांनाच म्हणजे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करावं आणि चांगल्या मताधिक्याने आपण निवडून याल अशा प्रकारे सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठीशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून यांचे स्वागत केले. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर.
सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक. नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत महायुतीत वारंवार खलबत झाली. हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक होते. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते. तर भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात होता. नाशकातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आज महायुतीचा उमेदवार जाहीर झाला. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं. गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होते. हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. नाराजीच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केले. ठीक आहे, हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता. हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल, असं भुजबळ म्हणाले. मत मागणार आहे आता होतच ना. 2019ला आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरुद्ध होतो. त्यावेळेला शिवसेनेतून हेमंत गोडसे जे आहेत, मोदी साहेबांचा पाठिंबा होता. 14ला पण आणि 19ला पण शिवसेना आणि बीजेपी एकत्र होती आणि मोदी साहेबांच्या पाठिंब्यावर काय हेमंत गोडसे पुढे निवडून आले होते. बरोबर, त्या शिवसेनेवर आम्ही सरकार केलंच होतं. आम्ही 2 वर्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारमध्ये बसलो होतो. म्हणजे गोडसे पण त्या आमच्यावर होते, एकनाथ शिंदे पण आमच्यावर होते. शिंदे तर सरकारमध्येच होते आमच्या बरोबर. त्यामुळे आता परत राजकारणामध्ये ह्या उलाढाली होत असतात. काय तर ते त्यावेळेला काय झालं याचा विचार करत असताना अलीकडच्या राजकारणात काय फारसा त्याला काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आज आम्ही ज्या महायुतीत आहोत, महायुतीची लढाई आम्ही लढणार आहोत एकत्र. आमचे मित्र आहेत तसे आमचे ज्या समता परिषदेचे, पक्षातले इतर काही हितचिंतक, ओबीसीचे, भटक्या मुक्तांचे, काही इतर नाशिक अनेक लोक वेगवेगळ्या दलित समाजाचे सुद्धा, ओबीसी समाजाचे, अल्पसंख्याक ज्यांना डेव्हलपमेंट पाहिजे ते लोक, किंवा अगदी मराठा समाजातले सुद्धा, असं सगळ्यांना सगळं. परंतु शेवटी जे आहे, ज्या वेळेला युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या मताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा त्या पक्ष शिस्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. आणि हे काय याच्यात काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काही होत नाही. त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. आणि माझी खात्री आहे, मी आणि माझ्याबरोबरचे जे काही माझे कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत, ते आता बाकीचा सगळा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने जे आहे आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या कामाला वाहून घेणार. वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसे नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहीत आहे. 10 वर्षांचे खासदार होते, त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाईल. या 15-16 दिवसात आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम करू. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करूनच पाठवू, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या जागेवरती विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली, जाहीर झाली त्यांची. ठीक आहे, ते अपेक्षा तीच होती.
कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल. उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा उद्या होईल. मुंबईवरून सुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण या नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील आणि दिवस जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे. काही नवीन चेहरा नाही आहे. 10 वर्ष ते खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे. त्यामुळे आता ही जे 15-16 दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून जे आहेत हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक. आज खरं तर आनंदाचा दिवस उमेदवारी सकट आज मी साहेबांसोबत भेटायला आलो. 2 मिनिटं उमेदवार असं रेडी एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता खासदार बनू शकतो हे आज जे उदाहरण आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे महाराष्ट्राला कळलेलं आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला. त्याच मुख्यमंत्र्यांनी एक झोपडपट्टीत काम करणारा, विद्यार्थी चळवळीत काम करणारा रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला आज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये जाण्याची जी संधी दिलेली आहे हा एक मोठं उदाहरण या महाराष्ट्राला आहे. आणि तरुण पिढी राजकारणापासून अलिप्त राहू पाहते, त्यांना एक दिलासा देण्याचं कामसुद्धा यामुळे मिळालेलं आहे. कारण रस्त्यावरती आणि लोकांसाठी काम केलं एक तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो याचं एक उदाहरण पूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, तरुणांना दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. सर, आज राज ठाकरे यांची भेट झाली, चर्चा काय झाली, काय नेमकी चर्चा झाली? मी सुरुवातीच्या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत असताना माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. ठाण्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मला राजसाहेबांनी दिलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केलेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आंदोलनं केली अनेक बाका प्रसंग माझ्यावरती आले त्यावेळी राजसाहेबांनी पाठ थोपटलेली आहे आणि त्या शाबासकीच्या कौतुकावरच मी यापुढे गेलेलो आहे. आणि आज खूप आनंद झालेला आहे की ज्या माणसाच्या हाताखाली हात केली त्या माणसांचे आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. मोठा वर्ग आहे, राज ठाकरे यांनी सभेची मागणी केली का? नक्कीच राजसाहेबांची सभा ही प्रचाराला दिशा देण्याचं काम करत असते, लोकांमध्ये एक चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते, त्याच्यामुळे मागणी केलेली. सर, आपण जर बघितलं रात्री 3 उमेदवारांनी त्या ठिकाणी भेटी घातली, माहीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही भाजप हे नाराज देखील झाले अशी चर्चा आहे. नाही, अजिबात नाही. आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला जेव्हा आम्ही पुष्पहार अर्पण केला तेव्हा माननीय निरंजनजी डावकरे, संजय वाघुले, भारतीय जनता पार्टीचे सर्व ठाण्यातील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. असं काही नाही आहे. ही उगाचच कथोकल्पित बातम्या कोण पसरवत असेल
पण अशी परिस्थिती नाही. आज 4 वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब स्वतः सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. गेले 2 दिवस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत आणि त्यांच्या ऑलरेडी चौकसभासुद्धा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहेत. असं काही नाही आहे, सर्वजण एकत्रचं वातावरण आहे. मला वाटत नाही की जे उमेदवाराचं तुम्ही नाव घेताय त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रकं वाटलेली आहेत, त्यांची रॅलीज आम्हीच केल्या, आम्हीच झेंडे लावलेले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्याचं आव्हान वाटत नाही आहे. कारण ठाण्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड असं जाळं आहे. 365 दिवस ते काम करत असतात. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काम ठाण्यामध्ये बोलतं आहे, ठाणं बदलतं आहे. ठाणेकरांना माहिती आहे नरेंद्र मोदी साहेबांची जी काय पंतप्रधानपदाची हॅट्रिक करायची त्याकरता लोक उत्सुक झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्यांचं वाटत नाही आहे की एक हाय प्रोफाईल नेता याविरुद्ध एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ती लढत आहे आणि कार्यकर्ता नक्कीच जिंकणार. भेट घेतली राष्ट्रपतींची, काय चर्चा झाली? आज आम्ही दोघांनी ठाणे मी कल्याणमधून आज दोघांचीही जी आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे हे आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे, प्रेम आहे. काय पहिली सभा होणार आहे, काय कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या राज ठाकरेंनी, किती सभा घेतील, काय त्याबद्दल काही विस्तृत बोलले? मला वाटतं ते आता ठरवतील की राजसाहेबांच्या किती त्यांचा पक्ष जो आहे तो ठरवेल की कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या. पण त्यांच्या सभेने जे आहे हे नक्की जसं मस्के साहेब म्हणाले की प्रचाराला जे आहे हे दिशा देण्याचं काम राजसाहेब करतात आणि राजसाहेबांचे विचार जे आहे ऐकण्यासाठी जे आहे हे सगळ्यात जास्त जे आहे तरुण पिढी जी आहे ही पुढे येते, सरसावते आणि त्यांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत. आमच्या मतदारसंघामध्ये आमचे वोटर्स जे आहेत, आमचे मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत आणि नक्कीच राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे, कुठलीही अपेक्षा न करता महायुतीकडून. तर मला वाटतं मोठ्या मनाने जे आहे राजसाहेब जे आहे माहितीबरोबर जोडले गेलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून त्यांचं काम पाहून जे आहे राजसाहेबांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला. आता पूर्ण ताकदीने जे आहे हे मनसेचे कार्यकर्ते ऑलरेडी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती कामाला लागलेले आहेत. आता राजसाहेब देखील जे आहे त्यांच्या प्रचाराने मोठी ताकद जी आहे ही महायुतीच्या उमेदवारांच्या मागेची आहे ती उभी करतील. महायुतीमध्ये शिवसेनेला 22 जागा मिळाव्यात म्हणून तुम्ही सगळे आग्रही होते, आता 13 जागी तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला अजूनपर्यंत बेरीज 15 जागा ज्या आहेत हे शिवसेना जी आहे ही लढते. मला वाटतं काही पॉलिटिकल ॲनालिस्टनी जे आहे 8 जागा 9 जागेवरती जे आहे शिवसेना लढेल असे भाकीत केले होते. पण आज महायुती जी आहे या महायुतीमध्ये शिवसेना हा पक्ष जो आहे तो 15 जागा जे आहे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढवतो आहे आणि मला वाटतं नंबरपेक्षा ही महायुती जी आहे आयडिओलॉजीवरती आणि विचारांवरती प्रस्थापित झालेली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जी आहे ही महायुती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या काय हिताचं आहे, लोकांच्या काय हिताचं आहे जे काम जे आहे सरकार गेले 2 वर्ष करते आणि हे नंबर्स जे आहे मला वाटतं नंबर्सनी काय फरक पडत नाही. तरीही सगळ्यांचे भाकीत बाजूला ठेवून 15 जागा ज्या आहेत हे शिवसेना लढवते. त्यातल्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या कशा निवडून येतील याच्यासाठी महायुतीचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, मनसेचे असतील, इतर RPIचे असतील आणि त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सगळे लोक आणि आता राजसाहेब ठाकरेसुद्धा हे सगळे नेते जे आहेत हे महायुतीचे या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा कशा जिंकता येतील त्याच्यासाठी जे आहे हे कामाला लागलेले आहेत. प्रचार सुरू आहे आणि या महायुती जी आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा ज्या आहेत या निवडून येऊ. मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वात जास्त मतदारसंघ बघायला गेलं तर कल्याणमध्ये आहे आणि आता मनसेचे देखील आता महामेळावा पार पडणार आहे, काय सांगा?
मला वाटतं ताकद जी आहे ही मनसेची सगळ्याच ठिकाणी MMR रिजन असेल, मुंबई असेल, तर आता मेळावा देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहे मनसेचा स्पेशली अरेंज केलेला. तिथे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि नक्कीच ताकद जी आहे महायुतीची वाढलेली आहे. त्याच्यामुळे कल्याण मतदारसंघामध्ये जी आहे ही एक मोठी ताकद जी आहे ही सगळ्यांच्यामुळे, या सर्व पक्षांमुळे जी आहे ही वाढलेली आहे आणि कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक मोठं मताधिक्य जे आहे हे यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला मिळेल. सर, अगदी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी आपली असेल, नरेश मस्करी यांची उमेदवारी जाहीर झाली, तर त्याचा काही विपरीत परिणाम प्रचारावर किंवा निकालावर पडेल असं वाटतं महायुतीचा? प्रचार बघा, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे कोणाला तिकीट मिळेल हे न विचार करता महायुती तिथे कसे जिंकेल आणि महायुतीचा कॅन्डिडेट कसा जिंकून येईल त्याच्यासाठी ऑलरेडी प्रचार जो आहे गेले 1 महिना 1.5 महिन्यापासून सुरू झालेला आहे. आणि मला वाटतं आता फक्त कॅन्डिडेटचं जे आहे फॉर्मॅलिटी जी आहे बाकी होती कॅन्डिडेटवर अनाऊन्स करण्याची, ती देखील आता पूर्ण झालेली आहे. आणि मला वाटतं महायुतीचं काम जे आहे हे ठाणे जिल्ह्यामध्ये मोठं आहे. शिवसेनेचं असेल, भारतीय जनता पार्टीचं असेल, राष्ट्रवादी, मनसे, सगळ्यांची ताकद मोठी आहे. गेले अनेक वर्ष जे आहे युतीचा उमेदवार जो आहे तो इथून निवडून येतो, ठाणे लोकसभा असेल, कल्याण लोकसभा असेल, तर ह्यावेळेस देखील एक रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी जे आहे हे दोन्ही लोकसभा जे आहे ठाणे आणि कल्याण हे जे आहे हे मोठ्या मार्जिनने, मोठ्या फरकाने जे आहे महायुतीचे उमेदवार जे आहे हे जिंकून येतील. इकडे स्तंभ इकडे दोन मिनिटं थांब विजय अरे वायर घ्या द्या सर, सॉरी तिन्ही जे आहेत तिन्ही एकमेकांना लागूनच आहेत. सुरुवात कल्याणपासून मुलुंडपर्यंत. येस, तिन्ही जे आहेत ह्या मोठ्या मताधिक्याने जे निवडून येते सांगा सर. तुम्हाला येस सर, मी बाहेर भेट घेतली. काय राजसाहेबांच्या भेटीचं कारण होतं, काय सांगाल, का राजसाहेबांनी शुभेच्छा दिल्या? हे बघा, आज महाराष्ट्र दिन आहे आणि म्हणून मी राजसाहेबांना आणि अमित साहेबांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्यायलाच इकडे आलेलो आहोत. आणि विशेष तसं काहीच नव्हतं, राजसाहेबांचा आशीर्वाद घ्यायचं होतं आणि आज चांगला योग होता, तर महाराष्ट्र दिन निमित्त राजसाहेबांचा आशीर्वाद घ्यावा यासाठी मी इकडे आलो. ईशान्य मुंबईमधून तुम्ही लढत आहात, त्या ठिकाणी मनसेचे 3 आमदार होते, अनेक नगरसेवक होते, तिथे मनसेचा गड मानला जातो ईशान्य मुंबई. तर राज ठाकरेंची सभा होणार आहे का तिथे? तुम्ही असं काही बोलणं केलंय का? हे बघा, हे साहेब स्वतः ठरवतील. मी आज आशीर्वाद मागायला आलो होतो. ईशान्य मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे, रिपाई, राष्ट्रवादी, थोडक्यात भगव्या झेंडे खाली सर्व एकत्रित आलेले आहेत आणि खूप मोठी शक्ती हे महायुतीची ईशान्य मुंबईमध्ये आहे. मनसेची सभा होईल का असं काही तिथे? बघा, ते साहेब ठरवतील. तुम्ही मागितले आणि मी साहेबांचे आशीर्वाद मागितले, त्यांचा गायडन्स मागितलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. सभा मागितली का सर? ब्लेसिंग्स मागितले, आशीर्वाद मागितले आणि त्यांचं गायडन्स मागितलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. नितीन